कोल्हापूर शहरातील रस्त्यांची अवस्था भीषण आहे। न्यू शाहूपुरी परिसरातील वाइल्डर मेमोरियल चर्च ते किरण बंगल्यापर्यंतच्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे। त्यामुळे रत्नेश शिरोळकर यांच्या पुढाकारातून आज या रस्त्यावर चक्क डर्ट ट्रक रेस आंदोलन झालं। त्यातून त्रस्त नागरिकांनी महापालिका प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला। कोल्हापूर शहरातील रस्त्यांची अत्यंत वाईट अवस्था आहे। 100 कोटी रुपये येऊनही शहरातील एकही रस्ता दर्जेदार स्वरूपात तयार झालेला नाही। न्यू शाहूपुरी परिसरातील सासने ग्राउंड ते आदित्य कॉर्नर पर्यंतचा रस्ता म्हणजे तर चिखल चढ उतार यामुळे पाणंद रस्त्यासारखा बनलाय। त्यामुळे माजी नगरसेवक रत्नेश शिरोळकर यांच्या पुढाकारातून आज अनोखं आंदोलन झालं। डर्ट ट्रक रेसमध्ये वापरणाऱ्या दुचाकी, 3 चाकी आणि 4 चाकी गाड्या वापरून रस्त्याच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधण्यात आलं। शहरातील मध्यवर्ती परिसरातील रस्त्याची दयनीय अवस्था दाखवण्यासाठी झालेलं हे आंदोलन आज चर्चेचा विषय ठरलं। एका एवढ्या सगळ्या असताना या लोकांनी 4 महिने या पद्धतीने केलेले आहेत। या मला प्रशासनाला विचारायचं आहे की अशा प्रकारचं कॉन्ट्रॅक्टरला जेव्हा आपण काम देतो त्यावेळी रिस्टोरेशन असेल, या सगळ्याची त्याच्यावर जबाबदारी द्यावी की जेणेकरून एवढा प्रलंब होणार नाही, वेळेत कामं होतील। आणि अशा प्रकारे आपण हे कसलं ढिसाळ नियोजन आहे की एका बाजूला ड्रेनेजची पाईपलाईन टाकता, एका बाजूला पाण्याची पाईपलाईन टाकता, दोन्ही कामं एका वेळेला करता आणि समोर पावसाळा आहे, रस्ता करणार नाही हे माहीत असताना आपण 4 महिने या लोकांची हाडं खिळखिळी केलेली आहेत। ज्याची परिस्थिती चांगली आहे त्याला हे सहन होऊ शकेल, पण यातनं दुर्घटना घडली आणि ज्याची परिस्थिती चांगली नाही त्या माणसाची दुखणं वेगळं आणि पैशाचा त्रास वेगळा। आपण याच्याकडे खूप मनापासून या गोष्टीचा विचार करावा व शहरवासियांना यातनं मुक्त करावं। रेसिंग आणि मड ट्रकमध्ये वापरण्यात येणाऱ्या गाड्या खड्डेमय रस्त्यावरून फिरवत महानगरपालिकेचा निषेध करण्यात आला। शिवाय या आंदोलनाचं आकर्षक रील करणाऱ्याला 5,000 रुपयांचं बक्षीस देण्यात आलं।